हॅलो चालू छत्रपती शिवाजी महाराज की। तर आपण जे पॉइंट बघतोय हा 3 दरवाजा त्यावेळेचं जे आर्किटेक्चर होतं हे राजाभाऊच्या काळातलं आर्किटेक्चर आहे। हा बांगला बांधला गेला म्हणजे हा दरवाजा कधी बांधला असेल तर हा बांधला गेला 1052 ला आणि खालचं आर्किटेक्चर वेगळं दिसतं, खालचं बांधकाम रचना वेगळी दिसते, ते आदिलशाहीच्या कारकिर्दीतलं आहे। तर हा दरवाजा बांधला 1052 ला, हा 3रा दरवाजा, मध्ये 2रा आणि त्याच्या खाली पहिला दरवाजा। तर पहिल्या दरवाजाचं बांधकाम आहे हेमाडपंथी, दुसऱ्या दरवाजाचं बांधकाम आहे गुळ चुना आणि तिसऱ्या दरवाजाचं बांधकाम आहे सिसा। तर सिसा म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये लेड म्हणतो। तर लोखंडी सिसा गरम करून वितळून आतमध्ये भरले गेलेले आहेत। त्या दरवाजावाला आतमध्ये सिसांचं बांधकाम दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला बिजागरे दिसतात। जेणे आता आतमध्ये बिजागरे बघितल्या जातात, तुम्ही बघू शकता परत बिजागरे आपल्या घरात लोखंडी बिजागरे असतात पण दगडी बिजागरे दिसतात। तिथे लाकडी दरवाजा लावला याचा, ही किल्ल्याची आतली बाजू आहे। आपण जिकडून आलो तो तेव्हा 3रा दरवाजा इथे, मध्ये 2रा आणि खाली पहिला, असे मिळून 3 दरवाजे झालेत। याचं बांधकाम सिसा इंग्लिश मध्ये लेड म्हणतो। तर त्यानंतर 2रा दरवाजा गुळ चुना बघायचा आहे आणि खाली हेमाडपंथी बांधकाम बघायचं आहे। हा विष्णुदेव चौक आहे, समोर विष्णुकुंड विहीर आहे, ही 5 फुटावरती असणारी पाण्याची विहीर आहे। 12 महिने विहिरीला पाणी राहतं, ही विहीर कधी भरत नाही की कधी आटत नाही। 1 मिनिट विहीर बघायची आहे, त्याच्या आधी माहिती ऐकून घ्या। 5 फुटावरती असणारी पाण्याची विहीर आहे, 12 महिन्या विहिरीला पाणी राहतं, विहीर कधी भरत नाही की कधी आटत नाही, 12 महिन्या विहिरीला पाणी राहतं। वरती 2 सिंह दिसतील, त्याच्या पायाखाली 2 हत्ती दिसतात, सेंटरला गणपती दिसतोय। तर सिंह म्हणजे मराठेशाही, हत्ती म्हणजे आदिलशाही। हत्ती सारख्या अफजल खानाला छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला गेला, सिंहासारख्या छत्रपती शिवरायांनी, म्हणून त्यांची प्रतिकृती कोरले गेले आहे। पण हा बांधला राजाभाऊच्या काळात 1052 ला, तर बाहेर मोरात चिन्ह कोरले गेले आहेत, पर्शियन लोकांचा सिंबॉल। गणपती हा ताराबांच्या काळात आणि शिलालेखी आदिलशाहीच्या कारकिर्दीत, पण गणपती काढला कधी हा 17व्या शतकात कोरले गेला आहे। सिंह म्हणजे मराठाशाही, हत्ती म्हणजे आदिलशाही, सिंह म्हणजे शिवाजीराजे, हत्ती म्हणजे अफजल खान। आपल्या राजांची आठवण, राजा अफजल खानाला मारून पन्हागडावरती आले होते, पण त्यांची आठवण कोरले गेले 17व्या शतकात। तर हा विष्णुदेव चौक, आपल्या राजांनी जेव्हा पन्हाग किल्ला पहिल्यांदा जिंकला, 4.25 ते 8.25 महिने राजे राहिले आणि सिद्धीच्या वेड्यातून निघाले, राजाकडे लवकर परतले नाहीत। या किल्ल्यासाठी माझे जवळचे मावळे गमवलेत, एक म्हणजे शिवा काशीद, दुसरे म्हणजे बाजीराव देशपांडे। तेव्हा राजाने किल्ला जिंकणं सोडलं, हा किल्ला सिद्धीकडून मुघलांच्याकडे गेला। 13 वर्ष मुघल लोकांनी राज्य केलं, किल्ला आपल्या हाती लागत नाही। त्या कोंडाजी फर्जंद नावाची व्यक्ती येतात, राजांना म्हणतात राजे मला फक्त 60 मावळे द्या, मी किल्ला तुम्हाला पुन्हा एकदा ते जिंकून देतो, मला धड धाकड फक्त 60 मावळे द्या, 1002ची फौज नको आहे। राजाने त्यांना निवडक 60 मावळे दिली। त्या 60 मावळ्यांची पुन्हा एकदा आपण किल्ला जिंकला 13 मार्चला, म्हणजे 6 मार्च 1613 वर्षानंतर 6 मार्च 1673 ला राजांचा पुन्हा एकदा किल्ला जिंकला। राजांना माहिती नव्हतं, राजे 3ऱ्या दिवशी गडावर गेले 9 मार्च 1673 ला। या चौकामध्ये सोन्याच्या मोराने फुले स्वागत केलं, त्यासाठी विष्णू चौक म्हणला तो। आता विष्णुकुंड विहीर आहे, 5 फुटावरती पाणी, विहिरीला 12 महिने पाणी असतं। ही विहीर बघायची आहे, पण वरती बघा नगारखाना, हा नगारखाना किल्ल्याचे दरवाजे 6 नंतर बंद व्हायचे। आपला सैनिक 6ला जर गडाच्या बाहेर झाला, सूर्यास्त झाला आणि दरवाजे बंद झाले, आपल्या सैनिकाला गडाच्या बाहेर जायचं आहे, तर इथं नगारा वाजवला असा, गडाच्या बाहेर जर सैनिक असेल तो आतमध्ये यायचा, गडाचे बंद होण्याचे दरवाजे बंद होण्याची वेळ झाले, त्यासाठी हा नगारखाना होता, याला नगारखाना म्हणलं होतं। आता पुढे 2रा दरवाजा आणि पहिला दरवाजा दिसेल। हे बांधव जरा साईडला व्हा, गाडी येते, गाड्यांना वाट ठेवा। तर बघा हा 3रा दरवाजा, हे बांधकाम रचना राजाभाऊच्या काळातले आहे, खालची बांधकामची रचना या आदिलशाहीच्या कारकिर्दीतली आहे। पहिला दरवाजा 2रा दरवाजा हे त्यावेळी बांधले समोरासमोर नाही तर बाजूला बांधले 15व्या शतकात। जर समोरासमोर दरवाजे असतील, हत्तीचे धडक किंवा तोफांचा हमला, हत्ती समोरासमोरचे दरवाजे तोडू शकतो। 3रा दरवाजा बाजूला असेल तर हत्तीला तोडणं मुश्किलीचं जातं, हत्ती भिंतीत जाऊन धडकेल, त्यामुळे 2 दरवाजे समोर आणि 3रा दरवाजा बाजूला ठेवलाय, जरी 2 तुटले 3रा शाबूत राहावा म्हणून बाजूला ठेवलं गेलाय। तर 2ऱ्याचं बांधकाम गोल चुना दिसेल आणि त्याच्या कॉर्नरला तुम्हाला बिजागरे दिसतील, त्याला आतमध्ये गोल सर्कल दिसतो दगड आणि मध्ये छोटं होल दिसतं, त्याला बिजागरी हिंजिस म्हटलं होतं। याचं बांधकाम काळा गुळ चुना, माती, उडदाची डाळ, भेंडी याच्यामध्ये गुळ चुन्यामध्ये केले आणि याचं बांधकाम सिसामध्ये, आणि पहिल्या दरवाजाचं बांधकाम हेमाडपंथी। खाली गेलं की आपल्याला सांगतो हेमाडपंथी विहीर बघा आणि पुढे या, चला परत नंतर